आवडता क्षण तुमचा एखादा तुम्हाला असं आता जो पटकन असा आठवतोय तो? मला आजही तो प्रसंग आठवतो. पहिल्यांदा बाबांनी जवळजवळ पहाटे 5 वाजता उठवायचं आणि आता 5वीच म्हणजे जवळजवळ 12 वर्षाचं वय आपलं आणि अशा पद्धतीने तो प्रवास आमचा सुरू झाला. 5वी ते 10वी मी अक्षरशः गाडी धुवायचं काम करून मोरीमध्ये भांडी धुवायची कामं अशी सगळ्या प्रकारची कामं केली. पण खूप छान अनुभव होते. परिस्थितीने ते करायला लावलं. इफ यू वर्क हार्ड यू कॅन चेंज युअर एंटायर थिंग्स. आता आपण फक्त रॅपिड फायरकडे येऊयात. तुमचा आवडता नेता आताच्या ज्या याच्यामधला राजकीय याच्या क्षेत्रातला? खूप अवघड प्रश्न आहे. सध्याची राजकीय परिस्थिती इतकी भयानक आहे की आज नेता ह्या पक्षात आहे तर उद्या कुठे असेल माहीत नाही. अशातून आवडता नेता म्हटल्यानंतर कामाच्या दृष्टीने पाहायचं तर आता मग माझ्या वाचनात असं पण आलं होतं की एक कोरोना काळाचा तुझा टप्पा होता. त्या सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीने आपण हे सगळं हँडल करत होता? मला असं वाटतं की कोरोना काळ हा आमच्यासाठी एक रिबर्थ मी असं समजेल, कारण इट वॉज रिअली अ टेस्टिंग टाइम फॉर अस. कुठेतरी आय बिलीव्ह इन कर्मा. वाईट इतकंच वाटतं की फसवणूक जेव्हा इतरांकडून होती तेव्हा त्याचं काही एवढं दुःख वाटत नाही, पण जेव्हा लिटरली इतका वाईट काळ होता की जवळजवळ सुसाईड अटेम्प्ट करायचा सुद्धा विचार त्यावेळेला आले होते. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. छोट्या लोकांच्या मोठ्या कहाण्या, अशा कहाण्या ज्या दिसायला लहान पण धैर्य, जिद्द आणि संघर्ष खूप मोठा आहे. अशाच एका आपण तरुणाला भेटणार आहोत. ते म्हणजे अनिल झोरे आणि त्यांची मिसेस रागिनी झोरे. सुरुवातीला आपण तुम्ही जे काही संघर्ष केला आहात, म्हणजे आता तुम्ही मला माहिती मिळाली ती तुम्ही लहानपणापासून म्हणजे स्वतः मेहनत करताय आणि मेहनत करून म्हणजे गाड्या धुण्यापासून कॅटरिंगची कामं करण्यापासून अशी लहान वयातच तुम्ही ही सगळी कामं करत होता असं मला माहिती मिळाली होती. आपण यावरती काय सांगाल? म्हणजे कसं तुमचं बालपण गेलं किंवा काही क्षण होते ते तुमचे? नमस्कार. सर्वप्रथम मी मॅक्स महाराष्ट्राचे मनापासून इथे आभार मानतो की त्यांनी आज ह्या पॉडकास्टमध्ये मला इथे बोलवलं आणि बोलायची संधी दिली. आता आपण जो प्रश्न विचारला तर मुळामध्ये माझा जो जन्म झाला तो कोकणातल्या एका छोट्या खेडेगावामध्ये झाला, जिथे गेल्या 3 वर्षापर्यंत रस्ता नव्हता, पाणी नव्हतं आणि शिक्षण तर दूरची गोष्ट आहे. आणि माझे जे वडील आहेत ते वॉचमॅनची नोकरी करायचे आणि त्यांना असं कुठेतरी वाटत होतं की जे आपल्या मुलांवरती म्हणजे माझ्यावरती जे आलं ते आपल्या मुलांवर येऊ नये, म्हणून त्यांनी आम्हाला मुंबईत आणलं आणि मुंबईमध्ये आम्हाला कामराजनगर, घाटकोपर हे जी काही झोपडपट्टी बहुल भाग आहे त्या ठिकाणी आमचं छोटंसं पहिलं पत्र्याचं घर होतं. त्यामध्ये आमची जडणघडण सुरू झाली आणि मला जेव्हा कळायला लागलं, म्हणजे मी जेव्हा 5वी इयत्तेला होतो, वडील वॉचमॅनच्या नोकरीमध्ये सर्व काय होत नव्हतं, त्यामुळे आम्ही घरामध्ये आई-वडील आणि आम्ही भावंडं, जवळजवळ 5 आम्ही भावंडं. तर त्यामुळे त्यांनी गाडी धुवायचं काम चालू केलं होतं सकाळी उठल्यानंतर. आणि 5वीला मी असताना ते आता मी घरातला 2 नंबर मुलगा असल्यामुळे मला त्यांनी घेऊन जायचं सुरुवात केली आणि तेव्हापासून मग 5वीपासून हो, म्हणजे मला आजही तो प्रसंग आठवतो. पहिल्यांदा बाबांनी जवळजवळ पहाटे 5 वाजता उठवायचं आणि आता 5वीच म्हणजे जवळजवळ 12 वर्षाचं वय आपलं. आणि त्यामध्ये वडील बोलायचे की बाबा मला तुमचं काही शिक्षण वगैरे परवडणार नाही, तर तुम्हाला जर शिकायचं आहे तर तुम्हाला हे काम करावं लागेल. अशा पद्धतीने तो प्रवास आमचा सुरू झाला. 5वी ते 10वी मी अक्षरशः गाडी धुवायचं काम करूनच माझं शिक्षण पूर्ण केलं. आणि तिथेच न थांबता प्रत्येक मे महिन्यामध्ये जसं त्यावेळेला आपण मामाच्या गावी इकडे जाणं तिकडे जाणं असायचं, पण मला आजही आठवत नाही आहे की मे महिना आला की आम्हाला वडील कुठे जिथे सांगायचे मग ते कॅटरिंगची कामं असो, कारण मे महिन्यामध्ये कॅटरिंगची कामं जास्त चालतात. कॅटरिंगची कामं असो, मग त्यामध्ये वेटरचं कामं असो, मोरीमध्ये भांडी धुवायची कामं अशी सगळ्या प्रकारची कामं केली. पण खूप छान अनुभव होते. परिस्थितीने ते करायला लावलं. त्यातून शिकायला प्रचंड मिळालं की कोणतेही काम लहान नसतं आणि इफ यू वर्क हार्ड यू कॅन चेंज युअर एंटायर थिंग्स. हे मला ह्या अनुभवातून शिकायला मिळालं. नाही, ह्या परिस्थितीमध्ये तुमच्या बालपणामध्ये आर्थिक अडचणी होत्या. त्या आर्थिक अडचणीचा आपण कशा पद्धतीने सामना करत होतात? किंवा मग त्यावेळेस एक म्हणजे वडील तर होतेच, पण त्यासोबत तुम्हाला पण घरातली काही कामं वगैरे असं करावं लागत होतं. पण त्यावेळेस तुम्हाला जे तुमचं शिक्षणाचं ध्येय होतं, तुम्हाला शिक्षण पूर्ण करायचं होतं, समाजात एक काहीतरी बनायचं होतं, अशा पद्धतीने तुमचं ध्येय होतं. तर मग ते तुमचं आर्थिक नियोजन मागे हे कशा पद्धतीने चालू होतं? नाही बघा, सर्वात प्रथम मी देवाचं आभार मानतो की मला खूप चांगले आईवडील आणि त्याच्याबरोबर मला ज्या मार्गदर्शक म्हणून माझ्या ज्या शिक्षिका मिळाल्या,
देव मॅडम ज्या इयत्ता 5वी म्हणजे 1ली ते 7वी मी महानगरपालिकेच्या शाळेत होतो. आपली इथे घाटकोपरला टिळक मार्ग मनपा शाळा म्हणून आहे. तर त्यामुळे 1ली ते 7वी शिक्षण मोफत असल्यामुळे तिथे काही एवढा खर्चाचा विषय आला नाही. आणि 5वी ते 7वी म्हणजे वर्गात मी हुशार होतो. पहिलीपासून मी पहिला वर्ग कधी सोडला नाही, म्हणजे 10वीपर्यंत पहिला नंबर. आणि त्याच्यामुळे जी काही माझ्यामध्ये जी काही म्हणतात टॅलेंट असेल किंवा मेहनत करण्याची क्षमता ही देवबाईंनी ओळखली होती. आणि मी म्हणतो की आज मी जे काही आहे ते माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादानंतर देवबाईंचे माझ्यावरती घडलेले संस्कार आणि ह्या क्षणासुद्धापर्यंतसुद्धा त्यांचं माझ्यावरती सतत मार्गदर्शन असतं. आणि त्यांनी वारंवार आम्हाला हेच सांगायचे की बघा, तुम्हाला जर तुम्ही त्या भागातून येतात, इफ यू रिअली वॉन्ट टू ट्रान्सफॉर्म युअर लाईफ, तुमच्यासमोर एकच पर्याय, मेहनत करा, अभ्यास करा, चांगलं शिक्षण घ्या आणि कुठेतरी चांगल्या ठिकाणी कामाला लागा. त्याच्यामुळे पैसे म्हणजे वाईट सवय तर लागल्याच नाही, बिकॉज वी आर व्हेरी फोकस्ड. मेहनत म्हणजे काम करून शिकायचा हा सवय लागल्यामुळे चुकीच्या गोष्टींना थारा नव्हता आणि आपल्यासमोर काही दुसरं पर्यायही नव्हता की जर आपण काम करत नाही तर आपल्याला म्हणजे मे महिन्यात जर मी एखाद्या काम नाही केलं तर मला जूनमध्ये पुस्तकं वह्या घ्यायच्या काय, हा प्रश्न असायचा. त्यामुळे अशा पद्धतीने प्रत्येक मे महिन्यात आम्ही काम केलेलं. आणि मला आजही एक किस्सा आठवतो 10वीचा, म्हणजे 10वीची सगळ्यात मोठी सुट्टी असते आपली. तर 2-2.5-3 महिने होते ती, कारण मार्चच्या आठवड्यात परीक्षा संपते आणि डायरेक्ट जूनमध्ये. तर वडिलांनी सहज मला एका टिळक रोडला एक पूनम साडीज म्हणून दुकान आहे, आजही आता ते नाही आहे म्हणा. तर तिथे अक्षरशः मला सुरुवातीला 8 वाजता जायचं, शटरवरती करायचं आणि पट्टा वगैरे झाडू पट्टा मारायचा, ते काम दिलं. परंतु मी असं म्हटलं की मी ह्या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून पण तरुणांनाही सांगू इच्छितो की कोणते काम लहान नसतं किंवा कमी लिखू नका. त्याच्याने सुरुवात केली. वडिलांचा हेतू एकच होता की ह्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं. अँड दॅट इज वन ऑफ द बेस्ट थिंग विच माय फादर हॅज डीड विथ अस, की त्यांनी आम्हाला लहानपणी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. भले ठीक आहे, परिस्थितीमुळे आम्ही ते केलं. आणि मग तिथे आम्ही 15 दिवस मी ते झाडूपट्टा करून ते काम करायला सुरुवात केली. आणि एक दिवशी तो जे मालक होते, गुजराती होते, त्यांनी ते काहीतरी BCचा वगैरे व्यवसाय करायचे. त्यांनी भली मोठी कॅश माझ्यासमोर आणून ठेवली आणि त्यांना दिसलं कदाचित हा मुलगा हुशार वगैरे, आणि ती मोजायला लावली मला. आणि मी पटकन माझा गणित विषय चांगला असल्यामुळे मी ते पटकन मोजून त्यांनी दाखवली आणि ते खुश झाले. अरे अनिल, तू कल से ये काम नहीं करेगा, तू कल से मेरा कॅश काउंटर हँडल करेगा, मैं जब भी बाहेर जाएगा. तो मला ह्या छोट्याशा उदाहरणात काय सांगायचं आहे की संधी मिळाली, म्हणजे तुम्ही प्रमोशन झालं. हां, म्हणजे अशा पद्धतीने खूप. आणि मग ते जे 2.5-3 महिन्याचा जो कालावधी होता, त्या कालावधीमध्ये सुद्धा मी ते काम केलं 3 महिने, वेगवेगळ्या गोष्टी. आणि त्याच्यावरून नंतर म्हणजे प्रत्येक मे महिन्यात काम केलं तर त्या कामातून जो मोबदला मिळायचा त्याच्यावरूनच आमची पुस्तकं वह्यांचा खर्च निघायचा. आता ते तसं तुमचं 10वीपर्यंतचं जो एक वर्कफ्लो होता, त्यानंतर मग आता परत तुम्ही ज्ञान मंदिर क्लासेस चालू केलं होतं. ते कशी आठवण होती, किंवा मग तुम्हाला कसं वाटलं की बाबा आता इथपर्यंत हा टप्पा बस, आपण आपला एक काहीतरी छोटासा का होईना व्यवसाय चालू किंवा करूयात किंवा मुलांना शिक्षण देऊयात, हे कुठून तुम्हाला हे ऊर्जा मिळाली ती? ह्याच्यामध्ये सुद्धा ना मी कुठेही प्री प्लॅन करून किंवा असं आलो नाही. मी म्हणतो की ही घटनासुद्धा माझ्या आयुष्यात कलाटणी मिळाली. आणि आज मी जो काय आहे ते जर मी सुरू नसतं केलं तर कदाचित मी 10वी नंतर पुढे शिकूही शकलो नसतो. त्याच्यामागचा पण किस्सा खूप छान आहे, गमतीदार आहे. मला 10वीला 85% मिळाले होते. आणि त्यावेळेला मला जेवढं आठवतं, मी ज्या शाळेमध्ये होतो छत्रपती शिवाजी हायस्कूल, त्या शाळेचा मी ऑल टाईम टॉपर आहे आजही. तर 85% मिळाल्यानंतर वडिलांना पुढचं काही माहिती नव्हतं आणि मी त्यांना काही दोष देत नाही, बिकॉज ते ज्या लोकांमध्ये राहत होते त्यावेळेला त्यांना आजूबाजूला काही माहीत नव्हतं. तर 85% मिळाल्यानंतर पुन्हा देवबाईंचं मार्गदर्शन मिळालं. मॅडम म्हणाले की तू एक काम कर, इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घे. आणि मग लकीली मला त्यावेळेला VJTI नावाचं जे इंजिनिअरिंगमधलं खूप नावाजलेलं कॉलेज आहे ते मिळालं. आणि तिकडे गेल्यानंतर माझं रुटीन चालू झालं. सकाळी गाड्या धुवून 9 ते 5 कॉलेज असायचं, तर 9 ते 5 कॉलेज करायचो. आणि सडनली माटून गेलं. तर एक दिवशी ते फर्स्ट इयरला आम्हाला फिजिक्स आणि केमिकलचं एक हँडबुक असतं प्रॅक्टिकलसाठी. तर ते हँडबुक घ्यायचं म्हणून प्रोफेसर, एक पंजाबी प्रोफेसर होते, सेठ सर म्हणून, त्यांनी ते दिलं. आम्हाला म्हणाले की बाबा तुम्ही उद्या एवढे पैसे आणा. आणि मला वाटतं त्यावेळेला 50 रुपये काहीतरी असेल अंदाजे, मला आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली. तर मी सरांना रिक्वेस्ट काय केली की सर, इफ़ यू डोंट माइंड, म्हणजे मी त्यावेळेला हिंदीतच बोललो, मुझे आप इसका एक कॉपी दे दो आपके पास जो है, और मैं उसका झेरॉक्स करके आपको कल ला के देता हूँ. कारण त्यावेळेला माटुंगा स्टेशनच्या बाहेर 25 पैशाला आम्हाला झेरॉक्स मिळत होती. आणि ती गोष्ट ऐकून त्यांनी मला पटकन म्हणाले की अरे, तुम्हारे जैसे लड़कियों के पास दारू सिगरेट पीने के लिए पैसा है और तुम मेरे को झेरॉक्स के लिए क्यों मांग रहा है.
दॅट थिंग रिअली हर्ट मी. मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टी, कारण मी सकाळी गाड्या धुवून कॉलेजला जात होतो आणि माझं सगळं असं एज्युकेशन चालू होतं. तर मी सरांना लगेच रिप्लाय दिला, सर आप जो बोल रहे वैसा बाकी के लोग बच्चे करते होंगे, लेकिन मैं वैसा नहीं हूँ. मग सरांना पण कदाचित माझ्या चेहऱ्यावरती काही वेगळं आढळलं. ते मला बोलले, एक काम करा अनिल, चल हम लोग केबिन में बात करते. मला नेलं केबिनमध्ये बसवलं आणि माझ्याकडून सगळं समजून घेतलं. आणि दॅट वॉज अ मोमेंट की त्यांनी मला आइडिया दिली की अरे तेरे पास इतना टैलेंट है, तू 2 घंटा सुबह जाके काम करता है, तो उससे अच्छा तू कुछ कोचिंग का क्यों नहीं सोचता है. आणि त्यातून मग ते कोचिंगमध्ये यायचा ट्रिगर झाला आणि ती गोष्ट इमिजिएटली मी देवबाईंना जाऊन सांगितली, कारण त्या शाळेत होत्या. त्यांना म्हटलं की बाई असा असा हा विषय आहे, आता मी तर बाहेर जाऊन कुठे मुलांना शोधत बसणार नाही. तर मॅडमसुद्धा खूप खुश झाल्या. त्या म्हणाल्या तुझ्यासारख्या टॅलेंटेड मुलाकडे जर मी मुलं पाठवली तर मलाही आनंद आहे. आणि त्यातून त्यांनी 10 मुलं मला दिली पहिल्यांदा. मी कामराजनगरमध्ये एकता चाळ म्हणून आहे, तिकडे राहत होतो. आणि तीच जी 10 मुलं महानगरपालिकेची, त्याच्या जोरावर मी ती सुरुवात केली. सुरुवातीला त्याचं नाव मेघना क्लासेस होतं आणि मग 1-1.5 वर्ष ते चालवलं. नंतर बाईंनी म्हणाला की तू माझं नाव नको ठेवू, कारण पुढे झाल्यानंतर मी सेवेत असल्यामुळे अडचणी येतील. आणि मग एक असं नाव माझ्या डोक्यात चालू होतं की असं एक नाव असलं पाहिजे की जिथे खरंच ज्ञानाला काहीतरी इम्पॉर्टन्स दिलं जाईल. आणि म्हणून ते ज्ञान मंदिर झालं. अशा पद्धतीने ती ज्ञान मंदिरची स्थापना झाली. आणि आता जसं सर तुम्ही म्हटलात की एक तुम्ही इंजिनियर क्षेत्रामध्ये होतात आणि जस्ट त्यानंतर तुम्हाला इकडे शिक्षण क्षेत्रामध्ये कसं काय म्हणजे तुम्हाला ओढ निर्माण झाली. म्हणजे आपण बेस तुमचा इंजिनिअरचा होता, तुम्ही कोर्स पुढे इंजिनिअरिंग त्या साईडलाच केलात. त्यानंतर ते झालं प्लस तुम्ही मग न्यूझीलंडमध्ये गेलात. आता एक अशी म्हण आहे की एकदा इंडियातून एखादा माणूस जर परदेशात गेला तर तो परत इंडियात येत नाही असं म्हटलं जातं. तर तुमच्या बाबतीत मग ते कसं काय हे झालं? मला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये जे काही वेगवेगळे टप्पे आले, त्या टप्प्यांवरती मला कुठेतरी प्रत्येकाला हेच वाटतं की मी ज्या परिसरातून आलो आहे त्या परिसरासाठी मला काहीतरी करायचं आहे. म्हणजे ज्यावेळेला माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं 2010ला, तर माझ्याकडे LNT सारख्या कंपनीचा जॉब होता आणि आय गॉट प्लेस इन LNT ॲज अ ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी. आणि तिकडे हे सगळं चालू असताना म्हणजे मी जरी मुलांना जाऊन शिकवत होतो, मॅथ्स शिकवत असताना, तरी माझ्या शिकवण्यामध्ये मी कधी टेक्स्टबुक वापरलं नाही. आणि मी मुलांबरोबर इंटरॅक्शन करताना त्यांना प्रॅक्टिकल लाईफला कनेक्ट करत होतो की ह्या शिक्षणाचा तुम्हाला कसा फायदा होईल किंवा तुम्ही भविष्यात काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी होत होत्या. आणि विषय जेव्हा न्यूझीलंडचा आला, तर ज्यावेळेला 2010 ते 2016 ह्या 6 वर्षात मी जेव्हा LNTमध्ये होतो, त्यावेळेला मला खूप चांगला एक्सपोजर मिळाला. म्हणजे LNT खूप मोठी कंपनी आहे, पूर्ण देशातून तिथे इंजिनियर्स येत असतात. तर तो जो प्रवास मी पाहिला 6 वर्षात, त्यामध्ये मी पाहायचो की जे बाहेरून मुलं यायची, प्लेस व्हायची, ते ऑलवेज दे वर थिंकिंग अबाउट गोईंग टू फॉरेन कंट्री. तर मी म्हटलं चला माझ्यात काय कमी आहे, मी काय त्याच्यासाठी मोठं स्वप्न पाहू शकत. आणि अशा पद्धतीने ते माझ्या डोक्यात आलं की नाही, मला एखाद्या फॉरेन कंट्रीमध्ये तुम्ही स्वतःला चॅलेंज करत मग स्वतःमध्ये बदल घडवला. एक्झॅक्टली. आणि मग ती प्रक्रियासुद्धा खूप टफ होती, कारण तुम्हाला तिकडे वेन यू आर गोईंग फॉर फॉरेन कंट्री, यू हॅव टू गिव्ह एक्झाम्स लाईक इंग्लिश एक्झाम, IELTS, TOEFL. तर ह्या सगळ्यांचं प्रिपेअर, घरात आपल्या आजूबाजूला तर कोणीच नव्हतं असं हे करायला. तर तिथून मग मी ते स्वतः सेल्फ प्रिपरेशन केलं, IELTSच्या एक्झाम्स दिल्या, त्याच्यातून माझा विजापासून सगळ्या प्रोसेस स्वतः केल्या. आणि एम एकच होता की तिकडे जायचं, शिकायचं आणि त्याच्यानंतर आपण काहीतरी ह्याच क्षेत्रामध्ये येऊन पुन्हा इंडियामध्ये काम करायचं. आणि जायच्या आधी मी स्वतः शाळेची संकल्पना माझ्या डोक्यात होती आणि ती सुरुवातही केली होती. 2016ला सरस्वती एज्युकेशन ट्रस्टची स्थापनाही केली होती. त्याच्या मागचं थॉट हेच होता की ज्यावेळेला 2010ला मला LNTचा जॉब लागला, तर त्यावेळेला मी क्लासेस आणि जॉब हे दोन्ही करत होतो. पण त्यावेळेला पालकांमधून असं वारंवार यायचं की सर तुम्ही एवढं 2 तासाच्या क्लासेसमधून मुलांना एवढं देताय, तर तुम्ही शाळेचा विचार का नाही करत. अशा अँगलमधून तो शाळेचा विचार आला की बाबा आपण जास्तीत जास्त मुलांना वेळ देऊ. आणि त्यामधून मग ती शाळेची स्थापना झाली. आता सर म्हणजे तुम्ही सुरुवातीला क्लासेसची सुरुवात केली. आजला मला जी माहिती मिळाली ते तुमच्या शाळेमध्ये कमीत कमी 7 ते 8 म्हणजे परदेशी भाषा ज्या शिकवल्या जातात. मी काल की परवा तो व्हिडिओ पाहिला, ह्याला व्हॉट्सअपला आला होता, व्हायरल झाला होता. तर त्या व्हॉट्सअपच्या व्हिडिओच्या अंतर्गत मी जे पाहिलं ना, तर ती छोटी छोटी मुलं वेगवेगळी म्हणजे जर्मन लँग्वेज असेल, फ्रेंच लँग्वेज अशी लँग्वेज बोलत होते. म्हणजे ज्या काळात म्हणजे आमच्या ज्या काळात होतं त्या आम्हाला इंग्लिश पण अवघड जात होतं. या वेळेस आता ते सगळं उलटं पाहायला मिळतं. म्हणजे ह्या 7 लँग्वेज म्हणजे मुलं बोलतात, हे कशी आपण त्यांना हे शिकवणूक दिलेली आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, आय वॉज ऑलवेज चॅलेंजिंग मायसेल्फ. मी स्वतःला नेहमी चॅलेंज करायचो की
ही गोष्ट जर ह्या वेळेला ह्या काळात शक्य आहे तर ह्याच्यापेक्षा 10 पटींनी पुढे जायला पाहिजे. आणि मी जेव्हा न्यूझीलंडवरून भारतात परत आलो त्यावेळेला माझ्या जसं तुम्ही विचारलं की इट इज व्हेरी फॅक्ट की एकदा फॉरेनमध्ये गेलेला व्यक्ती परत येत नाही. पण थँक्स टू माय बेटर हाफ रागिनी मॅडम ज्यांनी म्हणजे ज्या वेळेला आमचा तो एक असा विषय आला की म्हणजे आम्ही जेव्हा न्यूझीलंडमध्ये गेलो तेव्हा असं आमचं म्हणणं होतं की 3 वर्ष आम्ही न्यूझीलंडमध्ये थांबू, एक थोडंफार आपलं फायनान्शियल आपण स्टेबिलिटी आणू आणि बऱ्यापैकी पैसे कमवून पुन्हा भारतात यायचं हा तर फिक्स होतं. पण एवढं लवकर यायचं आमचं ठरलं नव्हतं. पण एक अशी सिच्युएशन आली की जर तुम्ही भारतात नाही आलात तर शाळा बंद करायची असं आमच्यासमोर तो प्रश्न आला. मग त्यावेळेला म्हणजे मी ज्यांच्याबरोबर काम करत होतो न्यूझीलंडमध्ये शी वॉज अ डॉटर ऑफ एक्स फायनान्स मिनिस्टर. तर तीसुद्धा शॉक झालेली की अरे अनिल व्हाय आर यू गोईंग बॅक टू इंडिया, तुझ्याकडे एवढा चांगला जॉब आहे, तुला रेसिडेन्सी इथे मिळते. तर मला माहीत नाही, माझ्या आतून एक आवाज आला आणि मी तिला इमिजिएटली रिप्लाय आय वॉन्ट टू गिव्ह बॅक टू सोसायटी. आणि मग ही गोष्ट मी जेव्हा माझ्या मिसेसबरोबर शेअर केली तेव्हा त्यांचंही म्हणणं असं आलं की बघा आपण आपल्या आयुष्यात खूप मोठे होऊ शकतो, पण ज्या पालकांना आपण शब्द दिले किंवा ज्या पालकांना आपण मोठं स्वप्न दाखवले त्यांचं काय. म्हणून आम्ही तो डिसिजन घेतला आणि अक्षरशः 1.25 वर्षातच परत येण्याचा विषय झाला तो. आणि इथे आल्यानंतर मग ऑलवेज मी हा विचार करतो की मला काहीतरी वेगळी शाळा निर्माण करायची, कारण मी त्या एरियामध्ये जवळजवळ लहानाचा मोठा झालो होतो. आणि मला माहिती आहे जर मी त्या मुलांना ज्या बाकीच्या शाळा देत आहेत तेच जर देत राहिलो तर आय एम नॉट डुईंग समथिंग डिफरंट. कारण मी जर महानगरपालिकेच्या शाळेत शिकून न्यूझीलंडसारख्या देशात राहून येतो, माझ्या विजेच्या सगळ्या गोष्टी स्वतः करतो, मी इंग्लिशवरती प्रभुत्व मिळवतो, तर मला वाटतं ह्या नवीन जनरेशनला काहीच नाही. आणि मग आम्ही आत्ता जो तुम्ही प्रश्न विचारला की ही मुलं फॉरेन लँग्वेज कशी शिकत आहेत, तर तिकडे आम्ही एक अनुभव घेतला की तिकडे अक्षरशः 6 वयापासूनच म्हणजे वयाच्या 6व्या वर्षापासूनच मुलांना इंडिपेंडंट बनवण्यावरती भर दिला जातो. माझा मुलगा जेव्हा आम्ही तिकडे घेऊन गेलो त्याला, ही वॉज ओनली 2.5 year old, 2.5 वर्षाचा होता फक्त. तर त्या 1 वर्षाच्या शाळेमध्ये त्यांनी त्याला ABCD नाही शिकवली, पण त्या 1 वर्षामध्ये त्यांनी एवढं इन्श्युअर केलं की तो मुलगा इंडिपेंडंट बनेल. आणि आज आम्हाला अभिमान आहे की तो आज जवळजवळ 12 वर्षाचा होत आला आहे, सगळ्या गोष्टी स्वतः करतो. मग मी स्वतःला म्हटलं की येस दिस इज अ थिंग विच वी वॉन्ट टू गो टू इंडिया, की आज आपण ग्रॅज्युएशन होईपर्यंत मुलांना पॅम्परिंग करतो, मुलांना माहीत नसतं की कुठल्या क्षेत्रात जायचं किंवा कुठल्या करिअर करायचं. आज मी ते ह्या आमच्या नवीन जनरेशनमध्ये म्हणजे तुम्हाला विश्वास नाही वाटणार की आज माझ्याकडच्या नर्सरीच्या मुलांना शाळेमध्ये ब्रश कसं करायचं आम्ही शिकवतो, शाळेत कपडे घालायचे हे शिकवतो, शाळेमध्ये त्यांना त्यांचं स्वतःचा डबा खायला शिकवतो. तर ह्या काही गोष्टी तिकडच्या घेतल्या आणि वी आर मोर फोकस्ड ऑन स्किल अँड व्हॅल्यू बेस्ड रादर दॅन अकॅडमिक्स. कारण मला असा अनुभव आहे की मार्क्स आजच्या तारखेला महत्त्वाचे नाही. याचं एक सिम्पल उदाहरण देतो की आजच्या तारखेला ज्या काही मोठ्या कंपन्या आहेत त्या जर तुम्ही पाहाल तर त्या सरळ म्हणतात की तुम्ही टीमवर्कमध्ये काम करू शकता का, तुम्ही क्रिटिकल थिंकिंग करू शकता का, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता का. मग ह्याच्यात तुमचा मार्क्सचा संबंध आहे. मार्क्स आर इम्पॉर्टंट, आय एम नॉट सेईंग मार्क्स आर नॉट इम्पॉर्टंट. मग मुलांना जेव्हा मी स्किल बेसवरती काम करायला लागलो, व्हॅल्यू बेसवरती काम करायला तेव्हा मी म्हटलं ह्या लहान वयातच ह्या मुलांना आपण एक्स्ट्राऑर्डिनरी काहीतरी दिलं पाहिजे. आणि त्याच्यातून मग हा जो विषय आला की फॉरेन लँग्वेज, तो ॲक्च्युली आला आमचा क्रिटिकल थिंकिंगचा जो सेशन आहे तो आम्ही वीकली 3दा मुलांना दिला जातो, ज्यामध्ये काय करतो आम्ही की मुलांना ॲक्च्युअल प्रॅक्टिकल लाईफचे प्रॉब्लेम्स देतो. वर्गामध्ये ऑब्व्हियसली 2 गट असतात, एक लेफ्ट आणि राईट. त्या विषय मुलांना दिला जातो लेफ्ट राईटचा आणि त्यांना सांगतो की हा विषय आहे. उदाहरणार्थ हा जो विषय आला ना आपला फॉरेन लँग्वेजचा, तर त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी आणि अमराठी वाद सुरू होता. तर हा विषय मुलांना दिला गेला की क्या लगता है आपको की मराठी जरूरी आहे, महाराष्ट्र में रहते हैं तो नहीं, या जरूरी नाही आहे. मग मुलांच्यामध्ये डिबेट झालं, मुलांच्यामध्ये डिस्कशन झालं आणि तिथून विषय आला कि सर हम तो रोज़ हमारा इंडिया का कॉन्स्टिट्यूशन प्रियम्बल पढ़ते हैं, प्रेयर लेते हैं, प्रतिज्ञा लेते हैं, तो इसमें तो सब कुछ लिखा है, हम सब लोग एक दूसरे के भाई बहन हैं. तो हमारे ही स्कूल में देर आर स्टूडेंट्स हु स्पीक गुजराती, मारवाड़ी, तेलुगू, तमिल, तो हम एक दूसरे की भाषा क्यों नहीं बोल सकते. अशातून म्हणजे हा विषय मुलांनीच दिला मला. आणि मग तिथून आम्ही आज आमच्या मुलांना म्हणजे पहिलीपासूनच्या मुलांना आपण 5 भाषा शिकायला दिलेल्या आहेत. आणि जे मोठा वर्ग आहे त्या वर्गाला मुलांना मी सांगितलं मला सेल्फ लर्निंगवरती काम करायचं, कारण मला माहिती आहे की आज मी तुमच्यासमोर जो उभा ना इट इज बिकॉज ऑफ सेल्फ लर्निंग. मी कुठल्याही प्रकारे आता तुमच्या शाळेत म्हणजे जेवढी मुलं आहेत त्यातला एखादा मुलगा जर बघितला तर तो एखादा मुलगा किती लँग्वेज बोलू शकतो तिथे तुम्ही? आता माझ्याकडे अशी मुलं आहेत ना की जे आपल्या भारतीय भाषा कमीत कमी 5 भाषा बोलत आहेत ते, आणि फॉरेनमधल्या 3 भाषा बोलत आहेत. जर्मन आहे, स्पॅनिश आणि फ्रेंच आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा मी सेल्फ लर्निंगचा खूप प्रभावी वापर केला, ज्याच्यामध्ये मुलांना सांगितलं की एक प्रश्न विचारला
की आपको 10 साल के बाद या 5 साल के बाद जसं आणि मुलांना क्रेज आहे. म्हणजे मी ह्यामध्ये काय केलं या प्रवाहामध्ये, मी त्यांना मोठी स्वप्न बघायची संधी दिली. जी मला माझ्या वेळेला देवबाईंनी दाखवली होती, की नाही तुम्ही कुठे जन्मता, काय काम करता ह्याच्यावरती मॅटर नाही करत. तुमचे विजन मोठं पाहिजे, तुमचे स्वप्न मोठी पाहिजे आणि मोठी स्वप्न डॉक्टर APJ अब्दुल कलामसुद्धा बोलायचे. मोठी स्वप्न बघायला तुम्हाला काही लागत नाही आहे. तुमचे मोठे विचार असायला तुम्हाला लागत नाही आहे काही. तर त्या मुलांना सांगितलं की इमेजिन करो कि 5 साल 10 साल के बाद इफ़ यू गेट अपॉर्चुनिटी टू गो टू फॉरेन कंट्री. अगर आप महाराष्ट्र में हम लोग रह के बोलते हैं की जो गुजरात आपला UP किंवा बिहारचा माणूस इथे आला त्यांनी मराठी बोलायला पाहिजे. तर तुम्ही तर परदेशात जाताय तर त्यांची भाषा तुम्हाला यायला पाहिजे. तो कैसे सीखोगे? हा प्रश्न मी त्यांना विचारला. तर बोले सर हा बताओ कैसे सीखा? नाही मला आन्सर तुम्हारे पास ही है, तुमच्याकडेच उत्तर आहे. मग त्यातला एक मुलगा बोला सर यूट्यूब. मी बोला ठीक आहे अच्छी बात है चलो जाओ यूट्यूब पे. आणि मग त्या मुलांनी तुम्ही बिलीव्ह नाही करणार अक्षरशः 8 ते 10 दिवसामध्ये त्या सगळ्या भाषा स्वतः शिकल्या. म्हणजे ना माझ्याकडे फ्रेंच टीचर आहे, ना माझ्याकडे स्पॅनिश टीचर आहे, ना जर्मन टीचर आहे. पण आज ती मुलं त्यांच्यामध्ये शिकवतात आणि त्यांना मग पुढची स्टेप सांगितली की आता तुम्ही शिकलात ना, आता तुम्हाला पिअर लर्निंग करायचं आहे. तुमच्या वर्गातल्या ह्या प्रत्येक जी काही मुलं आहेत त्यांना प्रत्येकाला एक भाषा शिकवा. आणि ह्याच्यामध्ये मी जाणीवपूर्वक उल्लेख करेल की ह्या प्रक्रियेमध्ये मला वारी गुरुजींची जी वाबळेवाडीची जालिंदर नगरची शाळा आहे त्याला आम्ही भेट दिली. त्याच्या आधी वाबळेवाडीची जी शाळा आहे त्यांनाही भेट दिली होती. तर बऱ्याचशा वेळेला आमचं इंट्रॅक्शन होत असतं. वारी गुरुजींच्या पण काही संकल्पना आम्ही प्रत्यक्षात अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. कारण सरांचा पण विषय म्हणजे जो काम आहे प्रचंड मोठा आहे आणि ते ग्रामीण भागात करतात खरं तर. आणि त्यांच्याकडे म्हणजे जो वेळ आहे आज मुंबईसारख्या ठिकाणी मी काम करत असताना आणि त्यातही थोडासा झोपडपट्टी बहुल भाग असल्यामुळे चॅलेंजेस प्रचंड येतात, इन्फ्रास्ट्रक्चरचे लिमिटेशन्स आहेत. पण मी नेहमी हेच म्हणतो की आणि आम्हाला LNTमध्ये एक शिकवलं गेलं की बेस्ट इंजिनियर तोच आहे जो कमी रिसोर्सेसमध्ये मॅक्सिमम आउटपुट काढतो. आणि त्याच्यामुळे ती गोष्ट एवढी भिनली की ऑलवेज आय लुक फॉर बेटर आउटकम विथ लिमिटेड रिसोर्सेस. आता सर तुमचा विषय झाला पण तुमच्यासोबत आता मॅडम पण आहे सोबत. तर हे सरकार तर लाडक्या बहिणीचं सरकार आहे म्हटल्यानंतर त्यांच्याकडे पण आपल्याला त्यांना पण काहीतरी बोलायची संधी दिली पाहिजे. मॅडम ज्या पद्धतीने सरांनी जे स्वतःचं जसं सक्सेस एक हे केलं तर त्यांच्यासोबत तुमचा कसा सिंहाचा वाटा होता काय यावरती काय सांगाल तुम्ही? सिंहाचा वाटा तर नाही म्हणणार कारण जे काही आहे ते त्यांचं इनबिल्ट आहे. मी फक्त वेळोवेळी सपोर्ट दिला. जसं की जेव्हा फॉरेनला जायची वेळ आली तेव्हा मी त्यांना म्हणत होती की तुमच्याकडे ते कॅलिबर आहे तर तुम्ही केलं पाहिजे. आपण का शांत बसायचं? कारण तुम्ही बघते तुमचे फ्रेंड्स जात आहेत किंवा कंपनीमधले इथे कलिग्स जात आहेत आणि तर आपण पण जायला पाहिजे. किंवा पण जेव्हा वेळ आली की इथे आपल्याला परत यायचंय शाळेसाठी तर तेव्हा मी परत सपोर्ट केलं की नाही आपल्याला पैसे कुठेही मिळवता येतील किंवा पैसे इतके महत्वाचे नाहीत, आपल्याला इथे परत येऊन काम करणं फार महत्वाचं आहे. तर अशा जेव्हा मेन गोष्टी असतात ना तेव्हा सपोर्ट करणं फार गरजेचं असतं. मी तेवढंच केलं. सर आता माझ्या वाचनात असं पण आलं होतं की एक कोरोना काळाचा तुझा टप्पा होता. त्या सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीने आपण हे सगळं हँडल करत होता? ते मॅडम पण त्यावेळेस म्हणजे तुमचे लग्नाला 15 वर्ष पूर्ण झाले ना तुमच्या? मला असं वाटतं की कोरोना काळ हा आमच्यासाठी एक म्हणतात ना एक रिबर्थ मी असं समजेल. कारण इट वॉज रिअली अ टेस्टिंग टाईम फॉर अस. पुढे फसवणूक वगैरे प्रकार पण घडला होता? मला वाटतं त्याच्यावरती मॅडम जास्त बोलते कारण तो विषय निघाला तर मी थोडंसं डिप्रेशन मोडमध्ये जातो. तर मी एवढं शॉर्टकट सांगेल की कोरोनाने आम्हाला खूप शिकवलं आणि कोरोना काळात शाळा चालवणं आणि ते पण अशा विभागात खरंच खूप चॅलेंजिंग होतं. आणि त्यावेळेला मी स्वतःला एक प्रश्न म्हणजे विचारला की जर आज मी ह्या मुलांना किंवा ह्या पालकांना आज जर सपोर्ट नाही केला कारण सगळं 100% तिथे लेबर वर्ग आहे, धुणी भांडीची काम करणारी आहेत, गवंडी काम करणारी अशी लोक आहेत. त्यांना जर कोरोनामध्ये जिथे तुम्हाला घराच्या बाहेरच पडता येत नाही तर त्या अशा लोकांचे सगळं ठप्प झालेलं आणि ते खूप प्रामाणिक लोक आहेत, मेहनती लोक आहेत. तर त्यांच्याकडे जर पैसेच येत नसतील मग अशा वेळेला आम्ही ऑनलाईनचा पर्याय दिला. माझे काही शिक्षक तिथे जवळ राहत होते, मी स्वतः तिथे त्यावेळेला जात होतो आणि लहानपणापासून शिकवायची आवड होतीच. आणि अशामध्ये मग तुम्ही बिलीव्ह नाही करणार म्हणजे मला माझ्या मुलाच्या स्वतःच्या शाळेमध्ये 15% शासनाने GR काढला होता, 15% डिस्काउंट द्या म्हणून शाळांनी. ते सुद्धा आम्ही त्यासाठी फाईट केले होते इंटरनॅशनल शाळेमध्ये. पण मला तिथे अतिशय सांगायला अभिमान वाटतो आणि माझ्या पालकांनाही तुम्ही जाऊन क्रॉस चेक करू शकता. मी जवळजवळ 60% लोकांना फीजमध्ये सवलत दिली. कारण मला असं वाटलं की तो जो कालावधी आहे तो मला सिस्टम चालवण्यापेक्षा ती मुलं
प्रवाहामध्ये राहणं फार गरजेचं होतं आणि ती गोष्टसुद्धा आम्ही केली आणि त्यातून आम्हाला पालकांनी त्याच्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि आज जी काही शाळेची प्रगती आहे आपली, मागच्याच वर्षी शाळेला बेस्ट स्कूलचा शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. आता ह्या महिन्यातसुद्धा एक मोठ्या इंटरनॅशनल नोव्होटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तिकडे बेस्ट आउटस्टँडिंग इम्प्लिमेंटेशन ऑफ हायब्रिड लर्निंग असा अवॉर्ड मिळाला, जिथे मोठमोठ्या इंटरनॅशनल स्कूल्स होत्या. ते हे सगळं शाळेमध्ये होत असणाऱ्या कामामुळे मिळते. त्यावर काही बोलणं म्हणजे हास्यास्पद होईल असं आता मला वाटतंय, कारण काही लोक नाही, तो क्षण आहे ना, प्रत्यक्ष तुम्ही जगला म्हणजे फसवणूक झाल्यानंतर खूप कठीण होतं म्हणजे, पण ते जे दिवस होते की म्हणजे सरांनी ब्लाइंड विश्वास ठेवल्यामुळे किती म्हणजे नक्की काय किस्सा काय होता सर तो? नाही, ते एवढं खोलात आपण नको जाऊया, पण झाली फसवणूक झाली फार मोठी. आम्हाला त्याच्यातून फार काही रिटर्न्स पण आम्हाला एक्सपेक्ट आम्ही करत नव्हतो. आम्ही चालतंय चालू दे, पण आपल्याला पूर्णपणे बाजूला केलं जाणं ही गोष्ट फार वेदनादायक होती. म्हणजे आपण आपल्या एखाद्या अपत्याला जन्म दिल्याच्या नंतर आपण म्हणतो की ते माझंच आहे, पण जेव्हा वारंवार ठासून सांगितलं की ते तुमचं नाही, ते माझंच आहे, ह्याला आपण काही करूच शकत नाही. जेव्हा वारंवार तीच गोष्ट ठसवली जाते आणि आम्ही दुर्लक्ष केलं, पण खूप कठीण गेलं एवढं तर नक्कीच आहे. नाही, पण तो नक्की आता एवढा तो विषय निघाला, पण तो उलगडा तर व्हायला पाहिजे ना, की नक्की कसला विषय कोणता होता वगैरे असं. हा, ते क्लासेस बद्दलच होतं. त्यावर मी एवढंच सांगेल की क्लासेस म्हणजे ज्ञान मंदिर क्लासेस, एक शाळा आणि क्लासेस असं त्यावेळेस. ठीक आहे, त्याच्यात जास्त खोलात जाण्यात पॉईंट नाही, कारण तिथल्या बऱ्याच लोकांना सगळं सत्य माहिती आहे. वाईट इतकंच वाटतं की फसवणूक जेव्हा इतरांकडून होती तेव्हा त्याचं काही एवढं दुःख वाटत नाही, पण जेव्हा जवळच्याच माणसाकडून फसवणूक होते ज्याच्यावर आपण ब्लाइंड ट्रस्ट ठेवतो. आणि ठीक आहे, म्हणजे जसं मॅडमनी म्हटलं, मी जन्म दिला, त्या व्यक्तीने त्याला पालनपोषण केलं, मोठं केलं, मी ते नाकारत नाही आहे. परंतु कुठेतरी एक ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता भाव असतो की बाबा ठीक आहे, आज हे जे काय आहे म्हणजे वटवृक्ष झाला आहे आज त्याचा. आणि मी अक्षरशः जवळजवळ जेव्हा काही गोष्टी करोडोमध्ये जातात आणि त्याच्यावरती पाणी सोडणं आजच्या तारखेला कोणी करत नाही सहजासहजी, पण थँक्स टू मला जे काही माझ्या घरच्यांकडून संस्कार मिळाले आणि देवबाईंसारखा गुरु मला मिळाला आयुष्यामध्ये, जो सतत म्हणतो की तुला काहीतरी मोठं भव्य दिव्य करायचं आहे आणि ह्या अशा छोट्या गोष्टींमध्ये अडकून नको. बोलणं फार सोपं आहे आजच्या तारखेला, पण तो लिटरली इतका वाईट काळ होता की जवळजवळ सुसाईड अटेम्प्ट करायचा सुद्धा विचार त्यावेळेला आले होते, कारण कोरोनासारखा काळ होता. आणि मला माहीत नाही आता जे काही घडलं ते जाणीवपूर्वक होतं, प्री प्लॅन्ड होतं किंवा काही, कारण आत्ता काही गोष्टी मला अजूनही माझ्यासमोर येतात, पण मी ते म्हणजे बाजूला ठेवतो आणि मी हेच म्हणतो की कुठेतरी आय बिलीव्ह इन कर्मा, आणि ह्या जगामध्ये तुमचे कर्माच तुम्हाला रिटर्न्स देतात आणि म्हणूनच मी इथपर्यंत पोचलो आहे असं मला वाटतं. आणि माझी जी मुलं, आज मला विश्वास आहे त्या मुलांवरती की आज त्या विभागामध्ये ड्रग्स असतील, बरेचसे विषय असे आहेत, परंतु आज माझ्याकडे 600च्या आसपास विद्यार्थी आहेत, पण मी ठासून पालकांना सांगतो की ही माझी मुलं वाया जाणार नाहीत. आज मी त्यांच्यावर इतकी मेहनत करतो, मी अक्षरशः वर्ल्डमध्ये जे बेस्ट एज्युकेशन सिस्टम आहे फिनलँडसारख्या देशामध्ये, आज त्यांच्यातल्या काही गोष्टी आम्ही इथे राबवतो आहे. ते मला अभिमान आहे. मला माहिती आहे की ही माझी मुलं अजून 5-10 वर्षात जेव्हा सिस्टममध्ये जातील तेव्हा नक्की त्यांच्या पालकांनाही त्याचा अभिमान वाटेल आणि मलाही माझा अभिमान वाटेल. आजही मी ज्या मुलांना क्लासेसमधून शिकवलं, मुलं भेटतात, ते सांगतात, त्यातून एक समाधान मिळतं, आत्मिक समाधान मिळतं. पैसा आज आहे उद्या नाही आहे, पण हे जे काय आम्ही कार्य करतो आहे त्याच्यातून मला एवढंच समाधान मिळतं की वी आर डुईंग समथिंग फॉर माय सोसायटी, आणि ही मुलं माझे ह्या देशाचं भविष्य आहे. सर, पण हा एक म्हणजे मला आता सुचलेला एक मुद्दा होता त्यामधला, हा तुमचा जो प्रोजेक्ट आहे ना, म्हणजे ज्ञान मंदिरचा, सरस्वती विद्यालय तुमचं, ते आपलं असंही वाढवता येईल तुम्हाला, म्हणजे बाहेर एखाद्या ठिकाणी तुम्ही जर जागा घेतलीत आणि हॉस्टेल्स वगैरे, मुलांची राहण्याची वगैरे सोय करून, मग त्यांना शिक्षण, पूर्ण वेळ शिक्षण, म्हणजे 24 तास तुमच्या अंडरमध्ये राहतील ती मुलं आणि त्यांना त्याच्यापेक्षाही चांगलं शिक्षण देता येईल, असं कुठे प्लॅनिंग वगैरे करता येईल का? तुम्ही अतिशय छान प्रश्न विचारला. आणि मागील 3 वर्षापासून मी ह्या जो आता आपला घाटकोपरची शाळा आहे, दिवसेंदिवस शाळा वाढते, पालकांचा प्रतिसाद, म्हणजे मला इथं वाईट वाटतं सांगायला की दरवर्षी जूनमध्ये माझी अशी परिस्थिती असते की मी पालकांना नाही बोलतो आणि पालक इतक्या म्हणजे अपेक्षेने आपल्याकडे येतात, पण जागा नसल्यामुळे मला काय, मी जर आज माझ्याकडे जसं सांगितलं तुम्हाला, इंटरनल सिस्टम इतकी जबरदस्त बिल्ड केली आहे की माझे विद्यार्थी म्हणजे अक्षरशः 3री-4थीचे विद्यार्थी इंडिपेंडंट झालेले आहेत. तर
मला जर मोठी जागा मिळाली तर मी 1000 काय 5000 विद्यार्थ्यांना शिकवायची माझी तयारी आहे. कारण सिस्टम तयार केले. तर गेले 3 वर्षापासून मी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत माझे शासकीय स्तरावर, वेगवेगळे मंत्री असतील, मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांकडे प्रयत्न चालू आहे. पण दुर्दैव आहे, मी असं म्हणावं लागेल. आणि आज ना उद्या मला ते विश्वास आहे की कधीतरी वेळ येईल की जेव्हा त्या गोष्टीवरती नक्की मला यश मिळेल. पण तोपर्यंत तुम्ही आता जो प्रश्न विचारलात की माझ्या डोक्यात गेल्या 1-1.5 वर्षापासून हे चालू आहे की जर एखाद्या ग्रामीण भागामध्ये कुठे आपल्याला मोठी जागा मिळाली तर हा सेम मॉडेल मला तिकडे नक्कीच उभं करायचं आहे आणि त्याच्यात येणाऱ्या काही वर्षांमध्ये मी नक्कीच काम करेल आणि तो आमचं नक्कीच स्वप्न आहे. आणि तशी एक मोठी अशी शाळा ज्याच्यामध्ये कमीत कमी फीजमध्ये पालकांना परवडेल अशा फीजमध्ये, परंतु सगळ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा म्हणा, संकल्पना म्हणा आणि आपल्या भारतीय मूल्यांशी त्याची जोड होईल. मूल्य म्हणजे व्हॅल्यूज आणि स्किल ओरिएंटेड. कारण आज मी ज्या मुलांचा विचार करतो ती मुलं 10 ते 15 वर्षानंतर इंडस्ट्रीमध्ये जाणार आहेत. आणि आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे टेक्नॉलॉजी कुठल्या लेवलला चालली आहे, AI सारखी असेल. तर ह्या प्रॅक्टिकल गोष्टी म्हणजे जेव्हा मी वारे गुरुजींच्या शाळेला भेट दिली, आय वॉज व्हेरी सरप्राईज टू नो की जवळजवळ 22 टाईपचे स्किल्स ती मुलं शिकत आहेत. आता हे का साध्य करू शकले सर? कारण ते त्या शाळेमध्ये मुलं सकाळी जवळजवळ 8-9 वाजल्यापासून येते ते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत असतात. म्हणजे पूर्ण वेळ त्या आणि त्यामुळे काय होतं मुलंही डायव्हर्ट होत नाहीत. म्हणजे मुलं मी म्हणतो की ह्या लहान एजमध्ये म्हणजे शाळेचं जे वय आहे ना त्या वयामध्ये मुलांना तुम्ही एवढं एक्सपोजर द्या त्या आणि आजची जनरेशन जे आहे जेन झी जे जनरेशन आहे प्रचंड टॅलेंट आहे, प्रचंड त्यांच्यामध्ये क्षमता आहे. फक्त आपल्याला त्यांना एक्सपोजर देण्याची आवश्यकता आहे. आता आपण फक्त रॅपिड फायरकडे येऊयात. 2-3च मुद्दे आहेत. तुमचा आवडता नेता आत्ताच्या याच्यामधला राजकीय याच्या क्षेत्रातला कोण याच्यावरती कोण काय सांगू शकाल तुम्ही? खूप अवघड प्रश्न आहे. सध्याची राजकीय परिस्थिती इतकी भयानक आहे की आज नेता ह्या पक्षात आहे तर उद्या कधी कुठे असेल माहीत नाही. अशातून आवडता नेता म्हटल्यानंतर आता प्रेझेन्समधला पाहिजे. म्हणजे कोणत्याही पक्षाचा असेल तरी चालेल, असं काही विषय नाही की बाबा तुम्हाला जो आवडतो तो ज्याचं कार्य तुम्हाला त्याचं आवडतं अशा पद्धतीने. कामाच्या दृष्टीने पाहायचं तर नितीन गडकरी साहेब खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करतात आणि विजन वाईज किंवा असं दूरदृष्टिकोन पण खूप चांगला आहे त्यांचा. तर ते माझ्या मते आवडते नेते होऊ शकतात. तुमची आवडती एखादी गोष्ट? आवडती गोष्ट म्हणजे मला मुलांमध्ये वावरायला खूप आवडतं. जेव्हा जेव्हा मी शाळेमध्ये जातो मुलांबरोबर इंटरॅक्ट करतो तर ती खूप एनर्जी देते मला आणि ही गोष्ट मी शक्यतो रोज करतो. आवडता क्षण तुमचा एखादा तुम्हाला असं आता जो पटकन असं आठवतोय तो? आता रिसेंटलीच एक अशी ही घटना घडली. म्हणजे तो क्षण आला जेव्हा अक्षरशः मला वाटलं की यस मी जो डिसिजन घेतला तो योग्य आहे आणि आम्ही एकदम राईट ट्रॅकवर चालू आहे. शाळेमध्ये मी गेल्या 3 वर्षापासून DMH बँक नावाची संकल्पना आम्ही सुरू केली, ज्याच्यामध्ये मुलांच्याच माध्यमातून सगळं बँक सिस्टम जशी रन होते म्हणजे पेमेंट घेणं असेल, त्याचं कलेक्शन करणं, टॅली करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपली मुलंच करतात कम्प्युटर सेंटरमध्ये. तर त्याच्यामध्ये एक असा इन्सिडेंट घडला की रिसेंटली शाळेची पिकनिक होती आणि त्याच्यामध्ये एका मुलीला विचारलं माझ्या स्टाफने की तू ह्याला काय येत नाही, पिकनिकला काय येत नाही. तर ती बोलली माझ्याकडे पैसे नाही आहेत. आणि नेक्स्ट डे तिथं तो बँकचा दिवस होता. तर त्या तिच्या शाळेच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जवळजवळ 4,500 रुपये होते. तर आम्ही सरप्राईज झालो की ज्या मुलीच्या अकाउंटला 4,500 रुपये आहेत आणि ती पिकनिकला नाही म्हणते. मग आम्ही नेक्स्ट डे तिच्याबरोबर थोडंसं इंटरॅक्शन केलं. आमच्याकडे 1-to-1 इंटरॅक्शन बरंचसं होतं काही इश्यू झाले तर त्याच्यातून कळालं की त्या मुलीच्या घरी बरेच मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत, लहान बहीण आजारी येते सतत वगैरे. तर तिला आम्ही विचारलं तुझ्या अकाउंटमध्ये तर 4,500 रुपये आहेत पण तू मग पिकनिकला नाही का म्हणतेस? तर तेव्हा तिने जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकून आय वॉज व्हेरी मी इमोशनल झालो होतो की ती म्हणाली की सर माझ्या अकाउंटला जरी पैसे असले तरी माझ्या घरी खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि मला माझ्या पुढच्या वर्षीची शाळेची फी माझे स्वतः मला भरायची. ही मुलगी इयत्ता 7वीला आहे आणि 7वीच्या वयामध्ये त्या मुलीच्या डोक्यामध्ये जो काही सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणा, असे एक जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे, ती ऐकून अक्षरशः मला रडायला आलं आणि मला असं वाटलं की यस आम्ही एकदम योग्य ट्रॅकवरती आहोत आणि हेच आपल्याला करायचं आहे या लहान वयामधल्या मुलांबरोबर.
सर जसं मुंबई सिटीमध्ये राहतो तसंच तुमचं गावाकडचं पण बॅकग्राऊंड आहे, म्हणजे तुम्ही गावाकडे पण तेवढंच लक्ष देता, सामाजिक कार्यात पण तेवढंच लक्ष देता, यावर काय सांगाल? या सगळ्याचा आधार एकच आहे की मी नेहमी कुठेही असलो तरी माझा एकच म्हणजे जे माझ्या मनात रुतले ते म्हणजे आपण कधी ना कधी ह्या पृथ्वी तलावरून जाणार आहे, तर आपला प्रेझेन्स राहायला पाहिजे आणि तो प्रेझेन्स कामाच्या स्वरूपात राहायला पाहिजे. आणि मला असं नेहमी वाटतं की मी जिथून येतो त्या ठिकाणी माझं देणं लागतं. तर मी जसं सुरुवातीलाच उल्लेख केला, माझं जे गाव आहे खेड तालुक्यातील तुळशी धनगरवाडी म्हणून, तिथे जवळजवळ 3 वर्षापर्यंत म्हणजे आजही अशा बऱ्याच महाराष्ट्रामध्ये धनगरवाड्या आहेत जिथे रस्ता, पाणी आणि शिक्षण तर लांबच आहे, याची सोय नाही आहे. तर ही गोष्ट खूप खटकत होती. म्हणजे मी न्यूझीलंडला जरी होतो तरी तेव्हाही मी म्हणजे आमच्या जी गावातली मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, त्यांच्याशी इंटरॅक्शन असेल चालू होतं. आणि मी तर ह्या लेवलला जाऊन केलं होतं की काही माझ्या मित्रांनी ते एक नवीन कॉन्सेप्ट होती, त्याच्यामधून पाण्या साठवण्याची टाक्या बसवणं वगैरे हा विषय पण केला होता आम्ही. परंतु सातत्यानं मला एक जाणवलं की या तरुण मुलांनासुद्धा कुठेतरी म्हणजे एनर्जी आहे त्यांच्यामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी गावामध्ये गटतट ह्या विषय असतातच, म्हणजे आपापसातले वाद. तर मी सातत्यानं हेच सांगत होतो की आपल्याला जर विकास करायचा आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. आणि अशा प्रयत्नातून सातत्याने आमची पूर्ण जी गावातली टीम आहे तरुण मुलांची, मी कुठल्याही प्रकारचं पद घेतलेलं नाही आहे तिथे. परंतु आणि मलाही अभिमान वाटतो की ते मी जेव्हा सांगतो तेव्हा ते ऐकतातसुद्धा. कारण समाजामध्ये जर बदल घडवायचा तो तुम्हाला, तर तुमचे मोठे विचार असून उपयोग नाही, लोकांनी ते फॉलो करणं पण गरजेचं आहे. तर मग सातत्याने आम्ही संबंधित अधिकारी असतील, संबंधित मंत्री महोदय असतील, यांच्याशी पाठी लागून रस्त्यासाठी जवळजवळ 1,33,00,000चा निधी आणला. आज आमच्या प्रत्येकाच्या घराघरापर्यंत रस्ता गेला आहे, नळ योजना आणलेली आहे. तर हे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत आणि ह्या सगळ्याच्या मागे बेस हाच आहे की आपण समाजाचं देणं लागतो. तर हे होते अनिल जोरे सर आणि रागिनी मॅडम. यांच्याशी आपण विविध विषयांवरती गप्पा मारलेल्या आहेत. मॅक्स महाराष्ट्राला आमच्या शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद.